आपल्यासोबत शिंदे साहेब आहेत. मला सांगा, आज बैठक झाली तुमची कोर कमिटीची, पण त्यातही दोन मतप्रवाह आले, मवियासोबत जायचं आणि दादासोबत जायचं. फायनल काय ठरलंय? नाही, आता आहे की प्रत्येकाची निवडणुकीची स्ट्रॅटर्जी वेगळी असते. एखाद्या कार्यकर्त्याने, एखाद्या प्रतिनिधी, एखाद्या नेत्याने आपली भावना व्यक्त केली, या भावनेची जाणीव करण्यासाठी, माहिती घेण्यासाठीच मी इथं आलो होतो. गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्र मीडियामध्ये ज्या पद्धतीने चर्चा चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये एकवाक्यता करावी, चर्चा करावी म्हणून इथं आलो होतो. सर्वसामान्य असलेल्या एकवाक्यता झाली का? उमेदवारांची पण मत जाणून घेतलेली आहे. एकवाक्यता आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षामध्ये 100% होणार झाली. आत्ताची भूमिका मी जाणून घेतलेली आहे. त्यामध्ये स्थानिक पातळीवर ज्या काही चर्चा आहेत त्या पहिल्या करून घ्याव्या. मी अलायन्स कोणाबरोबर करायचं आहे हा अधिकार दिलेला असताना त्यामध्ये त्या अलायन्समध्ये सन्मानजनक आपल्याला तशा प्रकारच्या सीटा, जागा मिळतात का, निवडून येण्याच्या बाबतीमधली स्ट्रॅटजी, पॉलिसी काय करायची ही भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करून तो निर्णय उद्यापर्यंत आम्हाला कळवतील. उद्या तो झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर या संदर्भातली बैठक होऊन त्या दिवशी आमची स्ट्रॅटजी कळेल. मवियासोबत जाणार की दादांसोबत, त्या दोघांनाही सोबत घेणार? नाही, आता मवियाबरोबर आमची चर्चा चालू आहे. आत्तापर्यंत आम्ही मवियाबरोबर काम करतो आहोत. अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून अजून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आमच्याकडे आत्ताच्या घडीला आलेला नाही. भावना लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत. दरवाजा खुलाच्या बाबतीमध्ये असं आहे, पहिली महाविकास आघाडीची आमची चर्चा जी आहे त्यांच्याशी चर्चा करताना त्याप्रमाणे आमची चर्चा होईल. त्यात एकमत झालं तर विषय हेतूच काय. समजा अध्यक्षांनी तुमची भूमिका जाहीर घेतलेली, जर मवियासोबत नाही गेले तर मी राजीनामा देणार, त्याचं काय मग? त्यांनी त्यावेळेला त्याची भावना व्यक्त केलेली आहे. त्या भावनेशी आत्ताच्या घडीला मी त्यांना सर्वांना एकवाक्यतेने चर्चा करून निर्णय घ्यावा अशी सूचना केलेली आहे. त्यामुळे तो राजीनाम्याचा विषय वगैरे आता सध्या काही नाही. मग आता पिंपरीमध्ये तर ऑलरेडी तुम्ही दादांसोबत जातात, इथं जायला तुमच्याच अध्यक्षांचा विरोध आहे. मग मध्ये प्रत्येक जिल्हा, प्रत्येक युनिट वेगवेगळे निर्णय घेतले. असं नाही होत म्हणून मी सांगितलं आहे. मी काल मुंबईची बैठक झाली, पुण्याची बैठक, पिंपरी चिंचवड सगळ्या बैठका घेतो. आता पिंपरी चिंचवडची बैठक होणार आहे. त्या बैठका होत असताना जो काही चर्चेचा निर्णय होईल त्याच्यावर पॉलिसी निर्णय होईल आणि तो पॉलिसी निर्णय आम्ही 21 तारखेला घेणार आहोत. एक मधला मार्ग पुणे युनिटसाठी असा होऊ शकतो का, मग अधिकृतरित्या मवियासोबत आघाडी आणि जिथं शक्य होत नाही तिथं दादांसोबत अंडरस्टँडिंग मधून युती, असं काही होऊ शकतं का? मधला पर्याय असं तुम्हाला कोण म्हणाला? होऊ शकतं ना, जे दादांच्या बाजूचे आहेत त्यांचा पर्याय. आम्ही काय निर्णय घ्यायचा तर तुम्ही कसा सांगता? हो, नाही, त्यांचा पर्याय असा आहे. कोणाचा? जे दादांसोबत जाऊ इच्छित. असा आमच्याकडे दादांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आहे. कुठल्याही प्रकारचा आघाडीच्या संदर्भातला प्रस्ताव आलेला नाही आहे. ज्यावेळेला येईल त्यावेळेला बोलू. आत्ता माझ्याकडे प्रस्तावच आला नसेल तर मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य आहे का? शेवटचं दादा की मविया? नाही, आता आम्ही मवियाबरोबर चर्चा करतोय ना, पण दादांच्याकडून प्रस्ताव आलेला नाही आहे अजितदादा गटाकडून, आणि मवियाबरोबर आता आमची चर्चा चालू आहे. त्या मवियाच्या चर्चेतून काय होतं निष्पन्न हो ते आम्ही निर्णय घेऊ. म्हणजे दादा दरवाजे ओपन आहेत. म्हणजे हे आहेत प्रदेशाध्यक्ष, यांनी सांगितलं आमची चर्चा प्राथमिकदृष्ट्या मवियासोबत सुरू आहे, पण दादांचा प्रस्ताव आलेला नाही. म्हणजे दादांसोबतचा चर्चेचा दरवाजा अजूनही ओपन ठेवलाय. त्यामुळे आता पवार गटाचं राष्ट्रवादी गट नेमकं काय करतोय हेच पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन साडमोर, सचिनानंद पुंजे, झी मीडिया, पुणे.